गुड आफ्टरनून माय डिअर स्टुडंट्स. काल मी तुम्हाला सांगितलं की डॉक्टर आंबेडकरांनी ज्या व्यक्तीला म्हणजे ताजमहाल रिपेअरिंगचं काम दिलं त्याचं नाव मला आठवत नाही, तर त्या व्यक्तीचं नाव आहे पूरणचंद. आणि हा म्हणजे एवढा ज्याला आपण म्हणतो ना 7 वंडर्स ऑफ द वर्ल्डपैकी एक ताजमहाल आहे. आणि लोक इतके विदेशी टुरिस्ट येतात. आणि तुम्हाला माहीत आहे की विदेशी टुरिस्ट आले की आपल्याला हे मिळतं, म्हणजे फायनान्स मिळतो त्यांच्यामुळे. पण नेमकं काय व्हायचं की लोक येऊ शकायचे नाहीत, म्हणजे गळायला लागला की त्याची हे जातं ना, इमेज खराब होते ना. तर मग लोकांचं अट्रॅक्शन जरा डायव्हर्ट होतं. तर मग डॉक्टर आंबेडकर सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांना या पूरणचंदचं पत्र आलं. आणि आंबेडकरांनी त्याच्यावर लोकल माणसावर विश्वास ठेवून ते काम करवून घेतलं. आणि आश्चर्य म्हणजे आंबेडकरांनी हे काम डॉक्टर आंबेडकरांनी हाती घेतल्यावर हे काम, ती ताजमहालची गळती थांबली. आणि मग डॉक्टर आंबेडकरांनी या माणसाला राय बहादूर ही पदवीसुद्धा मिळवून दिली. तर आपण कालच्या याच्यामध्ये बघितलं की उपयोजित इतिहासाद्वारे काय काय घडू म्हणजे काय काय हे करायला पाहिजे. तर प्रकल्पांतर्गत जे वारसाचं मूळ स्थळ आहे त्याचं, जसं आता अंदमानचं सेल्युलर जेल आहे, त्याचा थोडा हातचा जर बदलला आणि खूप पॉश अशी बिल्डिंग तयार केली तर आपल्याला त्याच्याबद्दल आस्था वाटणार नाही. आलं ना लक्षात? कारण की तो सेल्युलर जेल, ती तसंच ते जे फाशीची जागा त्यांची जी होती, नंतर सावरकरांची ती खोली, तर ते सगळं पाहिल्यावर ज्या सगळ्या भावना आपण रिकलेक्ट करतो ना, ते कुठल्याही पॉश बिल्डिंगनी होणार नाही. किंवा आपल्याकडे जसं आता हे आंबेश्वराचं म्हणजे अंबरनाथला जे शिवमंदिर आहे, नंतर आपल्या गडचिरोलीजवळ तुम्ही ऐकलं असेल की मार्कंड देवा म्हणून एक स्थान आहे की जिथे मार्कंड ऋषीने तपश्चर्या केली. तर हे जे स्थान आहे, जरी ते भग्न असलं, जरी त्याचे अवशेष असतील, म्हणजे ते थोडं मोडकळीला आलं असेल, पण ती वास्तू, ते शिल्प, त्या काळचं बघण्यामध्ये जो आनंद आहे ते कुठल्याही पॉश मंदिरांमध्ये बघण्यात नाही आहे. आणि म्हणून लोकांना बिर्ला मंदिरांपेक्षाही सुद्धा वेरूळचं देऊळ जास्त आवडतं. बघा तुम्ही, कम्पॅरेटिव्हली टुरिस्ट तिथे जास्त येतात. वेरूळचं मंदिर, कारण ते एका दगडामध्ये कोरलेलं आहे. आलं ना लक्षात? तर हे महत्त्वाचं आहे. तर ती मूळ ओरिजिनल जे आहे त्याला कुठेही धक्का न लावता आपण तिथे लोक आले पाहिजेत, हे बघितलं पाहिजे. नंतर लोकांची मानसिकता बदलायला पाहिजे, कारण लोक बरेचदा तिथे घाणेरडं काहीतरी लिहून ठेवतात. तुमची नावं महत्त्वाची नाही, देशाचं सांस्कृतिक धरोहर जास्ती महत्त्वाची आहे. आलं लक्षात? तर ही जाण तुमच्या नवी पिढीमध्ये यावी म्हणून या सगळ्या म्हणजे हे सगळे जे हे आहेत पाठ, ते तुमच्या सिलेबसमध्ये अंतर्भूत केलेले आहेत. आता बघा, आज आपण आता पुढच्या ह्याच्याकडे बघू. मी तुम्हाला काल प्रॉमिस केल्याप्रमाणे मी ते नाव सांगितलं. इट वॉज पूरणचंद हू रिपेअर्ड द ताजमहाल. आता बघा, पुढे उल्लेख केलेल्या संबंधित क्षेत्रांची कायदेशीर नियम आणि सार्वजनिक धोरणं ठरवण्यासाठी इतिहासाचं ज्ञान पूरक ठरतं. आता बघा, आपली जी संग्रहालय म्हणजे म्युझियम्स आणि अभिलेखागार, ऐतिहासिक स्थळांचं जतन आणि संवर्धन, तर ही जी स्थळं जर राहिली नाहीत, जसं आता अंदमानचं सेल्युलर जेल जर राहिलं नाही, तर मग अंदमानच्या टुरिस्ट लोकांना तिथेच गेल्यावर अट्रॅक्शन वाटणार नाही. आलं ना लक्षात? नंतर ते एक महत्त्वाचं आहे. आणि जसं पर्यटन आणि आतिथ्य, म्हणजे नुसतीच पर्यटन स्थळं असली पण तिथे जर राहण्याची व्यवस्था नसली तर त्यामुळे लोक कमी जातात. इंडियामध्ये असे भरपूर स्पॉट्स आहेत की जे प्राचीन कोरीव कामाच्या दृष्टीने फार महत्त्वपूर्ण असतील. जसं मी तुम्हाला म्हटलं की केरळचं गुरुवायूर मंदिर, वर्षातनं फक्त एकदा तिथे सूर्यकिरण बरोबर येतं. कोणार्कच्या मंदिरावर पहिलं सूर्यकिरण पडतं. असे अनेक आहेत. आता मी ती यादी पुन्हा वाढवत नाही, पण असे अनेक आहेत, तुम्ही सर्च करा. तर या पर्यटन स्थळांच्या तिथे जर आदर आतिथ्याची, म्हणजे ज्याला आपण म्हणतो लॉजिंग, बोर्डिंग, याची जर सोय चांगली असेल तर टुरिस्ट लोक जास्त येतात. आणि आजकाल तर लोकांना जायला आवडतं, पण तिथे चांगली सोय असेल तरच लोक जातात, है ना. आता हे आपण ज्याला विदर्भाची काशी म्हणतो, आंभोरा, तुम्ही नाव ऐकलं असेल, ते 5 नद्यांचा संगम आहे आंभोऱ्याला. इथे सुद्धा अजून म्हणावं तसं डेव्हलपमेंट झालेली नाही आहे, आणि म्हणून लोक जात नाही. तर खूप सुंदर स्पॉट आहे तो, है ना. तर आणि ह्या व्यतिरिक्त जसं आता आपण गोवलकोंडा फोर्टला गेलो तर संध्याकाळी लाईट अँड साऊंड शो होतो, मग तिथेचा पूर्ण इतिहास सांगितला तो. अंदमानला गेलो तर तिथे पण संध्याकाळी 7 वाजता तो पूर्ण इतिहास सांगतात, ते कसं सेल्युलर जेल बांधलं, कसं हे केलं गेलं, तिथे कोण कोण आपले क्रांतिकारक होते, कोणत्या प्रांतातनं किती होते, त्यांचं योगदान काय, मग यांचं काम काय, ते का पकडल्या गेले, कसे, म्हणजे या सगळ्या गोष्टींचा आपल्याला जेव्हा ऐकतो तेव्हा आपल्याला भारताबद्दल असा अभिमान वाटायला लागतो. आलं ना लक्षात? तर मग असे लाईट अँड साऊंड शो किंवा असं अजून काही असेल तर ते तिथे येणाऱ्या लोकांची गर्दीसुद्धा वाढते. आता बघा, शेगावला लोक खूप येतात, म्हणजे याचं मुख्य कारण की तिथे पण तो हे असायचा संध्याकाळी
हे असायचं, फाउंटन शो असायचा. आणि त्याच्यामुळे खूप लांबून लांबून लोक यायचे, अगदी मोठ्या मोठ्या ट्रिप्स घेऊन यायचे है ना. मग जसं आनंदसागर बंद पडलं तसं कम्पॅरेटिव्ह टुरिस्टची हे आता तर कोरोनामुळे आणखीन कमी झालं. आता बघा, जगातला सर्वात प्राचीन समजला जाणारा संग्रहालय मेसोपोटेमियामध्ये आहे आणि ते कुठल्या ऊर या शहराच्या करताना सापडलं. तर हे उत्खनन ब्रिटिश पुरातत्व तज्ज्ञ कोण आहे, सर लिओनार्ड वुली यांनी 1922 ते 1934 साली ह्या काळात त्याचं उत्खनन करताना हे सापडलं. तर हे जे संग्रहालय होतं हे कोणी बांधलं होतं, त्या मेसोपोटेमियाच्या राजकन्येने. ठीक आहे ना. तर या संग्रहालयात सापडलेल्या प्राचीन वस्तूंसोबत त्या वस्तूंचे सविस्तर वर्णन करणाऱ्या मातीच्या वाटिका क्ले होत्या, म्हणजे मातीच्या टॅब्लेट्स होत्या ज्याच्यावर सगळं लिहिलेलं होतं. आता तुम्ही आता तालिबान, अफगाणिस्तान हे सगळे सतत टी व्हीवर बघता. तुम्हाला माहिती आहे का, जगातली सगळ्यात मोठी गौतम बुद्धाची मूर्ती ही तालिबानला होती आणि ती फोडण्याकरता त्या लोकांनी खूप प्रयत्न केला, त्याला खूप सुरुंग लावले, त्याला खूप त्याच्यावर हे केला. पण महिनोनगंती जेव्हा त्याच्यात सतत गोळाबारूदचा वर्षाव केला तेव्हा कुठे ती एवढी मोठी जगाची सगळ्यात प्रसिद्ध मूर्ती तोडायला त्यांना यश आलं. पण ते त्यांनी तोडून किती मोठं नुकसान केलं की जगातला एक म्हणजे प्राचीन स्थळ म्हणून किंवा ती बुद्धाची मूर्ती बघायला कितीतरी जगभरातनं टुरिस्ट आले असते आणि त्यांनाच म्हणजे इकॉनॉमी, म्हणजे त्यांचीच इकॉनॉमी चांगली झाली असती. पण त्यांनी ते तसं केलं नाही आणि त्यांनी ते सगळं आजही अफगाणिस्तानच्या म्युझियम्समध्ये आपल्या कश्यप मुनींची, अजून जुन्या आपल्या ऋषीमुनींच्या मूर्ती आहेत. कारण अफगाणिस्तान तुम्हाला माहिती आहे भारताचाच एक भाग होता. तुम्ही महाभारतामध्ये ते ऐकलं असेल, गंधार नरेश शकुनी, तोच गंधार आता त्याचा कंधार झाला आहे. तर दुर्योधनाचा मामा जो होता किंवा गांधारी जी होती ना, ती या गंधारची होती. आणि 1847 की 57 साली आपल्यापासून ते वेगळं झालं, भारतापासून ते वेगळं झालं. आता बघा, कलकत्त्यामध्ये इंडियन म्युझियम आहे आणि याची स्थापना कोणी केली, तर आशियाटिक सोसायटीतर्फे 1814 साली झाली. तर वॉलिक हे डॅनिश वनस्पतीशास्त्र होते. नॅथॅनियल वॉलिक हे डॅनिश वनस्पतीशास्त्रज्ञ होते आणि त्यांनी संस्थापित केलेलं हे पहिलं संग्रहालय होतं. आणि इथे दिलेल्या संग्रहालयाचं छायाचित्र जे आहे आपण बघतोय इथे, जे इंडियन म्युझियम कलकत्ता दाखवलं आहे, 1905 सालचं आहे. 1905 साली. तर या संग्रहालयामध्ये काय काय बघायला मिळतं, कलेच्या वस्तू मिळतात, आपल्या पुरातत्व आणि मानसशास्त्र असे 3 मुख्य विभाग आहे. म्हणजे एक कलेचं दालन आहे, दुसरं पुरातत्व म्हणजे अँथ्रोपॉलॉजीचं आहे आणि तिसरं मानवशास्त्र. नंतर जतन प्रकाशन, जे जे प्रकाशित पुस्तकं आहे तिथे सुद्धा मिळतील. छायाचित्रण, जसं आता राजाराम मोहन रॉयनी पहिल्यांदा सतीप्रथा हे केली, पण त्यांनी ती शपथ घेतली, तर सगळे छायाचित्राद्वारे दाखवलेलं आहे. भगिनी निवेदितांनी कलकत्तामध्ये पहिली म्हणजे मुलींच्यासाठी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि मग ती शाळा सुरू झाली. मग तेव्हा कसं ते छायाचित्र ते सगळे तिथे आहेत. तर त्याच्यामुळे आपल्याला कसं सगळा बंगालचा इतिहास त्याच्यामध्ये जागृत होतो. प्रदर्शन, सादरीकरण, प्रतिकृती निर्मिती, म्हणजे त्याच्यासारखं अजून असं जसं खूपदा आपण बघतो ना की ताजमहालच्या प्रतिकृती बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. नंतर प्रशिक्षण देण्याची व्यवस्था आहे, ग्रंथालय आहे, सुरक्षा, असे अनेक विभाग आहेत. यातील प्रत्येक क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी विशेष कौशल्य प्राप्त असलेल्या मनुष्यबळाची आवश्यकता आहे. म्हणजे एखादा अभिलेखागार असेल तर तिथे आपल्याला सिक्युरिटी गार्ड्स लागतात. मग कलेचं तर झालं नसेल तर जसं आता त्या जुनी भांडी असतील तर ती जुनी भांडी प्रिझर्वेशनची त्याला माहिती पाहिजे. काही म्हणजे अजून काही त्यांच्या वस्तू असतील तर त्या कशा प्रिझर्व केल्या जातात. अनेक ठिकाणी जसं आता तुम्ही जर कलकत्त्याला बेलूर मठला गेलात तर तिथे रामकृष्ण परमहंस त्यांनी वापरलेल्या काही वस्तू, त्यांच्या ज्या सहधर्मचारिणी होत्या, शारदा माता ज्यांना म्हणतात, त्यांनी वापरलेल्या काही वस्तू अशा जतन करून ठेवल्या. मग या वस्तूंना जतन करण्याची एक विशिष्ट सायंटिफिक पद्धत असते. नंतर आपण बघतो ना, साधा आपल्या घरीसुद्धा आपल्या शालीला वगैरे खूपदा लगेच बुरशी लागून जाते, ते खराब होतात, त्याची वीण खराब होते. तर ही जतन करण्याची पण एक सायंटिफिक पद्धत आहे. मग या दृष्टीने ट्रेनर्स आपल्याला लागतात, ट्रेंड असलेले लोक लागतात. तर मग कितीतरी लोक असतात त्याच्यामध्ये. नंतर समाजशास्त्र जाणणारे,
नंतर अभिलेखागार व्यवस्थापक, म्हणजे त्याचं सगळं व्यवस्थापन कसं करायचं, मग ते किती किती उघडं पाहिजे, मग तिथे ते रोज स्वच्छता असली पाहिजे, घाण असेल तर कोणी जाणार नाही, कितीतरी गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मग त्यात काही कायदेतज्ञ पाहिजे, नंतर छायाचित्रण करणारे, सगळं कितीतरी गोष्टी आहेत. ही यादी संपत नाही. आणि म्हणून तुम्हाला नवीन एम्प्लॉयमेंट, हे बघा, प्रत्येकच जण काय डॉक्टर आणि इंजिनियरच होऊ शकत नाही. आणि सगळेच जर डॉक्टर इंजिनियर झाले तर समाजाची अगदी तीनतीरा वाजतील. कारण समाजामध्ये प्रत्येक घटकाची तेवढीच महत्त्वपूर्ण भूमिका आहे. आणि म्हणून तुम्हाला या सगळ्या अपॉर्च्युनिटीज लक्षात याव्या म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा तुमच्या सिलेबसमध्ये समावेश करण्यात आलेला आहे, हे लक्षात घ्या. आता बघा, एक अभिलेखागार म्हटलं तर कितीतरी दृष्टीने आपल्याला एम्प्लॉयमेंट मिळू शकतो. उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रातील प्रकल्पामुळे वर उल्लेख केलेल्या क्षेत्रांमध्ये व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. आता अभिलेखागार म्हणजे काय? जेव्हा ज्या ठिकाणी महत्त्वाची जुनी कागदपत्र, लक्षात घ्या, पहिलं काय आहे, महत्त्वाची जुनी कागदपत्र, दप्तरं, जुनी चित्रपट जतन करून ठेवले जातात, त्यांना अभिलेखागार असं म्हणतात. आणि भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार दिल्लीमध्ये आहे. आणि भारतातील प्रत्येक राज्याला, जसं महाराष्ट्र एक राज्य आहे, मध्य प्रदेश एक राज्य आहे, उत्तर प्रदेश अजून एक राज्य आहे, तर या प्रत्येक राज्यांचे स्वतंत्र अभिलेखागार आहे. आणि मुख्य अभिलेखागार कुठे आहे? दिल्लीला. आणि हे जे अभिलेखागार आहे, आशियातलं सर्वात मोठं अभिलेखागार आहे. आणि आशियातलं सर्वात मोठं अभिलेखागार कुठे आहे? इट इज इन दिल्ली. ओके. आता राज्याचे जे अभिलेखागार आहे ते कुठे आहे? इट इज इन पुणे. नॅशनल फिल्म आर्काइव्ह, तर या राष्ट्रीय फिल्म संग्रहालय या संस्थेची मुख्य कचेरी आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याच्या माध्यम विभागामधून म्हणून सन 1964 याची स्थापना झाली. म्हणजे वन ऑफ द पार्ट ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री. जसं माहिती आणि प्रसारण मंडळाच्या अंतर्गत ते येतं. आणि त्याचे 3 उद्देश काय आहे? तर भविष्यातील पिढीमध्ये दुर्मिळ भारतीय चित्रपटांचा शोध घेणे. जसं हरिश्चंद्राची फॅक्टरी हा चित्रपट आहे, आणि चित्रपटसृष्टीचे हु इज कॉल्ड एज द फादर ऑफ सिनेमा इंडस्ट्री, आणि आपल्याला महाराष्ट्रीयन म्हणून अभिमान वाटायला पाहिजे, ते दादासाहेब फाळके आहेत. आणि या दादासाहेब फाळक्यांनी किती कष्ट करावेत, तर त्यांच्या घरची त्या काळात पितळी भांडी असायची, ते सगळे त्यांनी ओळीला काढले. कितीतरी म्हणजे कर्ज घेत जायचे, खूप कर्जबाजारी झालेत, पण त्यांनी लंडनला जाऊन ते फिल्म बनवण्याचं तंत्र भारतामध्ये आणलं. त्यांना स्त्रीपात्र मिळत नव्हते, मग शेवटी त्यांनी त्यांच्या बायकोला म्हटलं. तर त्या काळामध्ये, आज जसं सिनेमामध्ये काम करण्यासाठी लोक क्रेझी असतात, त्या काळात सिनेमामध्ये काम करणाऱ्या स्त्रिया ह्या वाईट असं समजलं जायचं, आणि त्यामुळे कोणी काम करायला मिळायचं नाही. आणि इतक्या 40-50 लोक जेव्हा ते शूटिंग रेकॉर्डिंग करायचे, तेव्हा अक्षरशः त्यांची बायको ते सगळा स्वयंपाक वगैरे करायची. तेव्हा कुठे एवढे हॉटेल आणि हे सगळं असं कुठे होतं. आणि नंतर सत्यवान सावित्रीमध्ये सुद्धा तिने जेव्हा काम केलं तेव्हा तिला खूप कष्ट सोसावे लागलेत. तर हा सगळा जो हरिश्चंद्राची फॅक्टरी तुम्ही जर मिळाला तुम्हाला, तर यूट्यूबवर जरूर तो पिक्चर बघा. तर हा सगळा इतिहास तुमच्या मुलांना जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत आपल्याला आज इतकी ॲडव्हान्समेंट आहे. आता जसं हैदराबादला तुम्ही जर बघाल ना, तर ते रामोजी फिल्म सिटी आहे, तर कुठे लंडनला आणि पॅरिसला त्याची गरजच नाही. तिथेच सगळे हाऊसेस आणि सेट्स आहेत की तिथे जाऊन लोक शूटिंग करतात. पण हे सगळं आता आलं, तेव्हा नव्हतं. आणि ही सगळी दादासाहेब फाळके यांची मेहरबानी आहे. तर तुम्ही जरूर तो सगळ्यांनी चित्रपट बघा. नंतर ते मिळवणं आणि चित्रपटाच्या त्या वारशाचं जतन करणं, चित्रपटाशी संबंधित महत्त्वाच्या बाबींचं वर्गीकरण करणं, म्हणजे क्लासिफिकेशन करणं. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी जो चित्रपट सुरू केला राजा हरिश्चंद्र, तेव्हा त्याला पाहायलाही लोक यायचे नाही, कारण चित्रपटाला पाहायला जाणं सुद्धा वाईट आहे असं एक समज होता. मग हळूहळू ते बदलला. चित्रपट संस्कृतीच्या प्रसाराचं केंद्र प्रस्थापित करणं. या पाठामध्ये आपण बघितलं की उपयोजित इतिहास, आपण जे म्हटलं की प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन ऑफ हिस्ट्री म्हणजे काय, हे आपण या पाठात बघितलं. आणि आपल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसाचं जतन आणि संवर्धन करण्याकरता समाजामध्ये जागृती कशी निर्माण करता येईल, आणि त्या अनुषंगाने कुठल्या कुठल्या व्यावसायिक कौशल्यांमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत याची पण आपल्याला माहिती मिळाली. सो आय रिक्वेस्ट यू टू रीड द लेसन व्हेरी केअरफुली अँड इट विल रिअली हेल्प यू. अँड इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम्स यू कॅन टेलिफोन मी, आय विल आन्सर द क्वेश्चन्स. आता नाव लेट अस कम टू द, आता हे सगळं काय गरजेचं आहे की पुढच्या पिढीसाठी
आपण ते जतन करणार. नाही तर मग पुढची पिढी आपल्याला म्हणेल ना की अरे बापरे, भोसल्यांचा नागपूरचा वाडा इतका चांगला होता, पण तुम्ही त्याच्यासाठी आमच्यासाठी काहीच ठेवलं नाही, है ना. किंवा अंदमानचं सेल्युलर जेल, जिथे एवढे मोठे आमचे क्रांतिकारक ज्यांनी देशासाठी लढले, ते ज्या वास्तूमध्ये राहिले, ती वास्तू आज आम्हाला बघायलाच मिळत नाही. म्हणून खूपदा ते रिनोव्हेशन सुद्धा करतात, तेव्हा ते ओल्ड टच जो आहे तो तसाच कायम ठेवतात आणि मग त्याला रिपेअर करतात. ओके, लेट अस कम टू द क्वेश्चन आन्सर्स. आता बघा, फिल इन द ब्लँक्स. जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय ऊर, हे आता आपण बघितलं. दुसरी फिल इन द ब्लँक, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार दिल्ली इथे आहे. पुढीलपैकी जोडी दुरुस्त करून लिहा. आता तुम्हाला सध्या फक्त चुकीची जोडी शोधा एवढंच आहे, पण तुम्हाला माहिती पाहिजे, ठीक आहे. आता या सगळ्या जोड्या बरोबर आहे, फक्त रम्मन हे पश्चिम बंगालमधलं नृत्य नाही आहे. रम्मन हे कुठलं आहे? गढवाल उत्तराखंड येथील धार्मिक उत्सव व विधिनाट्य. नंतर उपयोजित इतिहास. वी कम टू द सेकंड क्वेश्चन. उपयोजित इतिहास. उपयोजित इतिहास, कम टू पेज नंबर 15. पेज नंबर 15. उपयोजित इतिहास म्हणजे काय? पहिला पॅराग्राफ. उपयोजित इतिहास या संज्ञेसाठी जनांचा इतिहास असा पर्यायी शब्द पासून तर शेवटी बघा, त्यासाठी इतिहासाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. ठीक आहे. पुढचा सेकंड, अभिलेखागार. कम टू पेज नंबर 20. अभिलेखागार बघा, माहिती करून घ्या येलो कॉलममध्ये. आता एवढे 2च पॉईंट्स न लिहिता तुम्ही अजून एक ॲड करा की आशियातलेच खंडातील सर्वात मोठा अभिलेखागार दिल्ली येथे आहे. एवढं एक वाक्य त्याच्यात ॲड करा. पुढे, जनांसाठी इतिहास ही संकल्पना स्पष्ट करा. कम अगेन टू पेज नंबर 15 आणि बघा येलो ब्रॅकेटमध्ये जेवढं जाणून घ्या तो पूर्ण पॅराग्राफ. 2.2 जनांसाठी इतिहास दिलाच आहे, तो पूर्ण पॅराग्राफ. नंतर, ऐतिहासिक वारसा स्थळांच्या संदर्भात युनेस्कोनी कोणतं कार्य केलं आहे? कम टू पेज नंबर 17. संयुक्त राष्ट्राच्या युनेस्कोने, पेज नंबर 17 लास्ट पॅराग्राफ, नैसर्गिक वारसाच्या खालचा बघा. संयुक्त राष्ट्राच्या युनेस्कोने पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी आपल्या वारसाचं जतन होणे आवश्यक आहे. नामशेष म्हणजे नाहीसे होण्याच्या वाटेवर असलेल्या आपल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसांचे जतन आणि संवर्धन व्हावे, या हेतूने युनेस्कोनं या जागतिक संघटनेने काही दिग्दर्शक तत्व जाहीर केलेले आहेत. त्या दिग्दर्शक तत्वांच्या आधारे जागतिक वारसाच्या पदास पात्र ठरणारी स्थळ त्याची यादी जाहीर केली आहे. तुम्ही काही उदाहरणं देऊ शकता. ओके, लेट अस कम टू द नेक्स्ट क्वेश्चन. सांस्कृतिक वारसा स्थळाच्या यादीतील महाराष्ट्राची ठिकाणं कोणती? अजिंठा लेणी, वेरूळची लेणी, कैलास मंदिर, धारापूरची लेणी आणि आपल्या सगळ्यांना लक्षात राहणारं छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई, रायगड, देवगिरी, ही सगळी महाराष्ट्रातली स्थानं आहेत. ठीक आहे. पुढे नेक्स्ट कम टू सांस्कृतिक वारसा. आता बघा, पेज नंबर 17वर तुम्ही जर बघितलं तर मूर्त आणि अमूर्त या सगळ्यांचे आहेत. तर आता मूर्त आणि अमूर्त, तर आता मूर्तमध्ये किमान तुम्ही 4-5 लिहिणं गरजेचं आहे. जसं आता प्राचीन स्थळ हा 1 पॉईंट झाला, वास्तू हा 1 दुसरा पॉईंट झाला, वस्तू हा 3रा पॉईंट झाला, हस्तलिखित हा 4था पॉईंट झाला. तर किमान 5 लिहिणं गरजेचं आहे. शिल्प हा 5वा पॉईंट आहे ना. तर ते, आणि मग इकडे पण याच्यात कुठलेही 4 लिहिले, जसं मौखिक परंपरा, पारंपरिक ज्ञान. तर पारंपरिक ज्ञान छोटा पॉईंट आहे, बट इट कवर्स होल, आणि याच्यात चूक होण्याची पर्यंत त्याला जरूर सिलेक्ट करायचं. म्हणजे आपण जेव्हा लिहितो ना, जसं आता कला सादरीकरणाची पद्धती, हा पण सोपा पॉईंट आहे, तर ह्याला सिलेक्ट करायचं. आता का म्हणते मी, नंतर विशिष्ट पारंपरिक कौशल्य, दिस इज ऑल्सो सिम्पल पॉईंट, सो यू टेक दॅट. आता जर समजा आपण हा पॉईंट घेतला, मौखिक परंपरा आणि त्यासाठी उपयोगात आणलेली भाषा, मग आता काय होतं, मौखिक परंपरा लक्षात राहतं आणि पुढचा पॉईंट आपल्या लक्षात नाही राहत. तर पॉईंटच्या दृष्टीनं मग तो अर्धा होतो, मग तुमचे मार्क कमी होतात. दॅट इज वाय चूज द स्मॉलर पॉईंट बट इट शुड बी कम्प्लीट. आर यू गेटिंग व्हॉट आय वॉन्ट टू से? जर पारंपरिक ज्ञानमध्ये 2च शब्द आहेत, तर लिहिताना आपली चूक व्हायची शक्यता नाही आहे. कला सादरीकरण पद्धती सोपा आहे. म्हणजे कोणता पॉईंट निवडता हे महत्त्वाचं नाही, पण तुम्ही ते किती ॲक्युरेटली लिहिता आणि किती प्रॉपरली लिहिता हे जास्त महत्त्वाचं आहे. अंडरस्टँड माय डिअर स्टुडंट्स? तर आता हे प्राचीन स्थळं, वास्तू, वस्तू हे एकीकडे लिहायचं मूर्तमध्ये, आणि अमूर्तमध्ये आत्ता मी जे सांगितलं ते कला सादरीकरणाची पद्धती, पारंपरिक कौशल्य, नंतर मौखिक परंपरा व त्याची इतर सगळा पुढचा पॉईंट तो. ठीक आहे ना. पुढे, तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. कम टू पेज नंबर 16. ओके, तंत्रज्ञानाचा इतिहास, द होल पॅराग्राफ, पेज नंबर 16 मधला
दुसरा पॅराग्राफ बघा, तंत्रज्ञानाचा एक सेपरेट पॅराग्राफ आहे, तो तुम्हाला घ्यायचा आहे. नंतर जागतिक वारसाच्या पदास पात्र ठरणारी स्थळं परंपरा याची युनेस्कोनं यादी जाहीर केलेली. अगेन द सेम आन्सर विच इज ऑन पेज नंबर 17. तर तेच पुन्हा उत्तर येईल. आणि मग याच्यामध्ये तुम्ही एक्झाम्पल जास्त द्या, समजा हा जास्ती मार्काचा प्रश्न असेल तर. आता हे थोडं तारतम्य लक्षात घ्या. खूप अगदी 2 मार्काचा प्रश्न आहे आणि तुम्ही 2 पानाचं उत्तर लिहिलं असं बरोबर नाही. आणि प्रश्न 4 मार्काचा आहे, 5 मार्काचा आहे आणि तुम्ही अगदी एका वाक्यात लिहिलं ते पण बरोबर नाही. जर प्रश्न हा जास्त मार्काचा असेल तर तुम्हाला ते एलॅबरेट आन्सर लिहिणं गरजेचं आहे. ओके. आता बघा पुढे, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरं लिहा. आता पुढील विषयांचं संशोधन, इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते बघा. तर आता विज्ञान, कला आणि व्यवस्थापनशास्त्र, ऑल द डिटेल्स यू विल गेट ऑन पेज नंबर 16. विज्ञान, ठीक आहे ना, कला आणि तिसरा पॉईंट काय म्हटलं, व्यवस्थापनशास्त्र. तर हे सुद्धा आपल्याला त्याच्यात दिलेलं आहे. तर ते आपल्याला घ्यायचं आहे. नंतर पुढे उपयोजित इतिहासाच्या वर्तमान काळाशी कसा सहसंबंध असतो, कम ऑन पेज नंबर 17. उपयोजित इतिहास 3.3 द होल पॅराग्राफ. ओके. नंतर 3.3 पेज नंबर 17 द होल पॅराग्राफ. नंतर पुढे इतिहास साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान 10 उपाय सुचवा. जसं ढाचा कायम ठेवायचा, मग त्या वारसा स्थळाचं मूळ स्वरूपात बदल न करता ते त्याची ओरिजिनॅलिटी कायम ठेवून तो बांधायचा. नंतर त्याच्याबद्दल माहिती जर असेल तर लोकांना अजून त्याच्याबद्दल अभिमान वाटतो, है ना. जसं गोलकोंडा फोर्ट मी तुम्हाला म्हटलं की वर त्या राजा टाळी वाजवायचा, ती टाळी खालपर्यंत ऐकू यायची, मग तो दार लावायचा, है ना. दौलताबादच्या किल्ल्याची माहिती थोडीशी अशी लिहिलेली असेल तिथे तर ती जास्ती सोयीस्कर होते. नंतर स्थानिक लोकांच्या अपेक्षांकडे लक्ष दिलं पाहिजे. लोकांच्या भावना न दुखवता तिथे काम केलं पाहिजे. स्थानिक लोकांचा सहभाग राहायला पाहिजे. नंतर पारंपरिक कौशल्याच्या ज्या वस्तू आहेत, जसं अंदमानला शंखाच्या गोष्टी पुष्कळ होतात, त्या जर तिथे विकायला असतील तर तिथल्या लोकल लोकांना रोजगार मिळतो, हा एक महत्त्वाचा मुद्दा. तर असे मुद्दे तुम्ही हे करायचं. नंतर डागडुजी, त्या घाणेरडं जे कोणी लिहितात ते टाळायला पाहिजे तिथे. नंतर त्याच्यावर याच्यावर जसं याच्या झाशीच्या राणीच्या याच्यावर काही कविता आहेत तिचे शौर्य सांगणाऱ्या, तर त्या कविता तिथे लिहिलेल्या असल्या तर बुंदेलो हर बोलो के से मुख से हमने सुनी कहानी, खूब लढी मर्दानी वो तो झासी वाली राणी थी. सुभद्रा कुमारी चौहानची खूप प्रसिद्ध कविता आहे. तर ही कविता जर तिथे लिहिली असेल आणि प्रत्येक भारतीय जर वाचेल तर त्याच्या मनात पण तो अभिमान वाटेल. तर असे तुम्ही पॉईंट्स मनाने लिहू शकता. नंतर नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसाचं जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात, हे कोणत्या गोष्टी साध्य होतात, ते स्थान आपण कायम राहतो, आपल्या इतिहास, आपल्या गौरवशाली परंपरा आपण कायम ठेवतो, है ना. आणि त्यामुळे आपल्याला टुरिस्टांची संख्या मिळते, आपला देशाच्या आर्थिक याला हातभार लागतो. नंतर स्थानिक लोकांचा पण अभिमान जागृत होतो त्याच्यामुळे. नंतर लोकांना रोजगार मिळतो. ह्या सगळे मुद्दे तुम्हाला त्याच्यात लिहायचे आहेत. नंतर पारंपरिक कौशल्यांचं जतन त्याच्यामुळे होऊ शकतं. तर या सगळ्या गोष्टी आपल्या महत्त्वाच्या आहेत. सो आय स्टॉप हिअर माय डिअर स्टुडंट्स. नेक्स्ट टाइम वेन वी मीट नेक्स्ट वीक, शेंबेकर मॅडम विल बी टेकिंग सिविक्स अँड आफ्टर दॅट आय विल कम्प्लीट द लेसन नंबर 5 प्रसार माध्यमं. आता एकच आपल्याला हिस्ट्रीचा धडा राहिला आहे आणि तुम्ही ह्याच्या पुढच्या आठवड्यात घेत, म्हणजे आफ्टर द नेक्स्ट वीक, ऑक्टोबर मंथ. ओके. हॅव अ नाईस डे माय डिअर स्टुडंट्स.